नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो का नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आता यात्रा चालू झाल्यात गावोगावच्या, त्याचप्रमाणे मैदान आता भरपूर निघाल्यात, कुठे वाढदिवसाची निघाल्यात, यात्रेची निघाल्यात। तर त्यामध्ये आता आपण ममदापूरला आलोय, जे कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागात गाव येते। तर आता ममदापूरला येत्या 23 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले। तर त्यासाठी पहिलं बक्षीस ठेवले 1,11,111 रुपये। त्या संदर्भात आता ही मुलाखत असणार आहे। तर आता आपण ह्या मुलाखतीमध्ये मैदानाचे नियम व अटी, त्याचप्रमाणे बक्षीस कोणती कोणती आहेत, पट्टा कसा कसा असणार आहे, ही सगळी माहिती आपण बघणारच आहे। तर आता एक नवीन माहिती आपण बघणार ती म्हणजे ह्या प्राचीन मंदिराची एक थोडक्यात इतिहास आपण बघणार आहे। तर आता आपण या मुलाखतीला सुरुवात करूया। तर आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहेच। तर दादा पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, माझं नाव अक्षय पाटील। ममदापूर शर्यती कमिटी आम्ही जी आयोजित केलेली आहे त्या संदर्भात आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि पहिल्यांदा सांगायचं झालं तर ममदापूर गावच्या ज्या अंबाबाईचा जो इतिहास आहे ते तुम्हाला मी 1-2 मिनिटात सांगणार आहे। ममदापूर गावचा इतिहास म्हटलं तर 13व्या शतकात ममदापूर गाव वसले आमचे। त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याचे उत्तराधी मठाला ममदापूर गाव इनाम म्हणून दिले। तसेच निप्पाणी सरकार सिद्धगोंडा सिद्धप्पा देसाई अक्कोळ यांनी हे मंदिर बांधले। या संस्थापकांची मूर्ती उजव्या देवळीत आहे। इसवी सन 1685 मध्ये गुढीपाडव्या दिवशी देवीची स्थापना झालेली आहे। हे मंदिर श्री तुळजाभवानीचे साक्षात निवासस्थान प्रति तुळजापूर म्हणून या ममदापूर ओळखलं जातं। इथं मी श्रीरूप बाळासाहेब मगदूम निप्पाणकर सरकार म्हणून होते सिद्धूराज निंबाळकर। ते दर पौर्णिमेला तुळजापूरला जात होते। ते वृद्ध झाल्यावर त्यांना तुळजापूरला जायचं होईना। मग ते एक दिवस तुळजापुरात गेले, एका पायावर राहून तपस्या केली। मग त्यांना देवी प्रसन्न झाली। मग विचारले तुला काय पाहिजे? मग त्यांनी म्हटली मी वृद्ध झालोय, मला इथवर यायचं होत नाही, तूच माझ्या पाठीमून चल निप्पाणीच्या वाड्यात। मग देवीने एक अट घातली, तू निप्पाणीच्या वाड्यात जाऊ पतर पाठीमळून बघायचं नाही, माझ्या पैंजणचा आवाज येत राहील त्यावरून तू ओळख। मग आमच्या गावात ममदापुरात आल्यावर राजांना मोह आवरला नाही। मग त्यांनी पाठीमळून बघितले। मग त्याच वेळी देवीची 5 फुटी पाषाण तयार झालं। मग ते राजे निप्पाणला खोदून न्यायचा प्रयत्न केले। मग ते देवीची 5 फुटी मूर्ती आत गेली। मग आत गेल्यानंतर ती खोदणं थांबवलं आणि मग देवीने त्यांना दृष्टांत दिली, तू माझी आठ मोडलायस आणि मग माझं मंदिर इथंच बांध। त्यावेळी एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे असं आख्यायिकेत सांगलं जातं। तर ही होती आख्यायिका। तर आता त्यानंतर आपण मैदानची गट कोणती कोणती आहेत आणि इतर काही जे माहिती असणार ती आता आपण बघूया। नमस्कार, श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त ममदापूर केसरी शर्यत कमिटी आयोजित भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यती आम्ही आयोजित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टोटल 6 गट आहेत। जनरल अ गट, जनरल ब गट, एक घोडा एक बैल शर्यत, दुसरा चौसा जनरल घोडागाडी आणि बिनदाती घोडा बैल। तर जनरल अ गटासाठी 1,11,111 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 75,001 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 55,001 रुपये। जनरल ब गट, जनरल ब गटाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 41,001 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,001 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 21,001 रुपये। जनरल एक घोडा एक बैल गाडी शर्यत, प्रथम क्रमांक आहे 20,001 रुपये, द्वितीय क्रमांक 15,001 रुपये, तृतीय क्रमांक 10,001 रुपये। जनरल घोडागाडी शर्यत, प्रथम क्रमांक 20,001 रुपये, द्वितीय क्रमांक 15,001 रुपये, तृतीय क्रमांक 10,001 रुपये। जनरल दुसरा चौसा बैलगाडी शर्यत, प्रथम क्रमांक 20,001 रुपये, द्वितीय क्रमांक 15,001 रुपये, तृतीय क्रमांक 10,001 रुपये। बिनदाती घोडा बैल शर्यत, प्रथम क्रमांक आहे 10,001 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 7,001 रुपये, तृतीय क्रमांक आहे 5,001 रुपये। अशा प्रकारचे गट आहेत आणि प्रत्येक गटाला त्या बक्षिसावाईज 10% प्रवेश फी आहे। पण मित्रांनो 6 गटात मैदान पार पडणार आहे, ज्यामध्ये तुम्ही आता बघितलं जनरल बैलगाडी आहे, दुसरा चौसा आहे, आदत घोडा बैल आहे, जनरल घोडा बैल आहे, त्याचप्रमाणे घोडागाडी सगळं अशी भरपूर गट आहेत। तर आता आपण गटांची माहिती बघितली। तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते नियमवाटी, मैदानाची नियमवाटी। कारण कसं आहे ममदापूर हे मैदान आता हे 3रं मैदान आहे, बरोबर 3रं पर्व आहे। पण पहिल्याची 2 जी पर्व झाल्यात ती एवढी मैदान रास्त झाले की प्रत्येक म्हणजे ह्या पंचक्रोशीत असू दे किंवा संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक भागात ह्या मैदानाचं नाव आहे एक चांगल्या रास्त मैदानासाठी। तर आता आपण ह्या मैदानाच्या नियमवाटी बघूया। हे मैदान शासनाच्या नियमानुसार विना लाठीकाठी होणार आहे। कोणत्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी इथं चालत नाही आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल। शर्यतीवेळी कुणालाही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही आणि पंचांचा निर्णय अखेरचा। तसेच सर्व निकाल हे ड्रोन कॅमेऱ्यानेच दिले जातील। ड्रोन कॅमेरा सगळं चेक करून त्यात जरी गाडी किंवा बॅटरी जरी लावली तर त्याचा तिथले जर नंबर कॅन्सल केला जाईल। असे एकदम कडक आणि नियमात हे रास्त मैदान होणार आहे।
मैदानी एकदम रास्त व कडकच होणार आहे. परत गाड्या ज्या चेकिंग होणार आहेत त्या पूर्ण गादी सोडून गाड्या चेक होणार आहेत. परत ड्रायव्हरांना पूर्ण टी शर्ट आम्ही देणार आहे कमिटी, आणि पूर्ण ड्रायव्हरला चेक करून आतमध्ये सोडणार आहे. आणि गाडी बरोबर फक्त ड्रायव्हर एकच गाडीमध्ये राहील आणि अंडरवेअरवरती आणि फक्त टी शर्टवरती ड्रायव्हर गाडीमध्ये बसला जाईल. याची दक्षता सर्व गाडी मालक आणि गाडीवानांनी घ्यायची आहे. त्याच्यासोबतच कलर घेतेवेळी फक्त गाडी स्वतः ड्रायव्हरनंच तिथं फिरवायची आहे. फक्त कमिटीची लोक असतील, बाकी कोणीही तिथं उभा राहायचं नाही. तिथं काठी घेऊन छत्री घेऊन कोणीही तिथं अजिबात आधीमध्ये येण्याचा काही कोणी प्रयत्न करू नये. जर तसं आढळल्यास तिथं पूर्ण कडक कारवाई कमिटीमार्फत केली जाईल. प्रत्येक गटामध्ये गाडीमध्ये एकच गाडीवान राहील याची दक्षता सर्व गाडीवानांनी घ्यायची आहे. सर्वांना एक सूचना आहे, गाडी नोंद करतेवेळी ज्याची प्रवेश फी भरून नोंद केलेली आहे तशीच गाडी तिथं पट्ट्यावरती नंबर वाईज त्या क्रमांकावर उभ्या केल्या जातील. तर मित्रांनो, आता कसं आहे, आता गेले आता हे तिसरं पर्व आहे. आता पहिल्या पर्वाला नंबर झाला लाट पाहिजे झाला, दुसऱ्या पर्वाला नंबर ब्रेकफेल पाहिजे झाला, तर आता तिसऱ्या पर्वाला आता कोण होणार यात उत्सुकता नक्कीच आहे. पण एक वैशिष्ट्य आहे की ह्या अंबाबाईच्या आशीर्वादानं इथं जो एक नंबर होतोय तो बैल कायम वर्षभर पळतोय. आता लाट पाहिजे असं तुम्ही उदाहरण घ्या की लाट पाहिजे आता अलिबागला नंबर व्हायच लागला आहे, आता ब्रेकफेल पाहिजे इथे नंबर झाला, तसं कंटिन्यू बैल नंबरात आधी पण नंबरातच होता. पण तिथनं सकट एक गुडलक मैदान म्हणून आता आपण या मैदानाकडे बघायला काय हरकत नसत्या. तर मित्रांनो, आता आपण कमिटीची मुलाखत बघितलीच, तर आपण आता पुढे पट्ट्याचा व्हिडिओ पण बघणार आहे ह्याच्या, जेणेकरून गाड्या नोंद करताना कसं एखादं गाडीवर भरपूर गाड्या चांगल्या पळाल्यात मागल्या वर्षी म्हणजे 2 वर्षात. पण आता जी काही नवीन गाडीवान आहेत किंवा जे नवीन मालक आहेत त्यांना सगळं पट्टा कसा आहे हे इथं न येता कळावं ह्यासाठी आपण पट्ट्याचा व्हिडिओ पण आता या मुलाखतीच्या शेवटला टाकणारच आहे. ते पट्टा बघा आणि लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या. मैदाने 100% रास होते, यात काही मी आता खात्री स्वतः घेतो, कारण इथं कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी इथं काही होत नाही, प्रकार तसलं काही आढळत नाहीत. मागचं दोन्ही वर्षाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय साच. तर याला विसरू नका. दिनांक 23/4/2026 रोजी सकाळी बरोबर हे 9 वाजता मैदान सुटायला चालू होणार आहे, कारण उन्हाचा ताव आहे, त्यामुळेच हे लवकर मैदान सुटणार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे मित्रांनो, भव्य बैलगाडी शर्यती आणि घोडागाडीसाठी रील स्पर्धा पण आयोजित केल्या आहेत, ज्यामध्ये पहिलं बक्षीस 3000, दुसरं बक्षीस 2000, तिसरं बक्षीस 1000 असं असणार आहे. तर ममदापूर केसरी बैलगाडी भव्य रील स्पर्धा ह्या आता तुम्ही नक्कीच सहभाग घ्या. धन्यवाद मित्रांनो.